अचानक विषारी बाणांचा पाऊस जणू सुरू झाला. कोणाच्या छातीत, कोणाच्या पायात, कोणाच्या मानेत सपासप बाण शिरू लागले. सगळीकडे जणू हल्लोकल्लोळ माजला. अचानक हवेतून झालेल्या या हल्ल्याची अपेक्षा मराठी सेनेला किंवा छत्रपती शंभूराजांना किंवा त्यांच्या मित्रपक्षांना कोणालाही नव्हती. ना या हल्ल्यावर मराठी सेनेकडे कोणताही तोडगा होता. काय करावं कोणालाच काही समजेना. पूर्ण मराठी सेना अस्तव्यस्त झाली होती. लढवय्या मराठा सेनेची पार दाणादाण उडाली होती. आपल्या सेनेची उडालेली तारांबळ पाहून मावळ्यांना व मित्रपक्षाच्या सेनेला धीर द्यायला शंभूराजे, काका व्यंकोजीराजे व हरजीराजे कसे बसे त्या सुरू असलेल्या मृत्यूच्या भयान तांडवामधून फिरून सेनेला सावरण्याचे प्रयत्न करत होते. परंतु चिक्कदेवरायच्या म्हैसूरी धनुर्धारी व त्यांच्या म्हैसूरी लांब पल्ल्याच्या बाणांसमोर मराठ्यांचा अजिबात टिकाव लागत नव्हता. हवेतून अशा प्रकारे हल्ला होईल याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. संध्याकाळ झाली होती, मात्र अजूनही चिक्कदेवरायकडून प्रतिकार प्रखर होत होता. 10-20 गनिमांना एक सोबत भिडणाऱ्या माझ्या मर्द मराठ्यांच्या छात्या बाणांनी पिंजल्या जात होत्या. अरे हत्तीलाही भिडणारा मावळा त्या बाणांच्या आक्रमणापुढे हतबल वाटू लागला. मराठी सेनेला कोणतीही हालचाल देखील करता येत नव्हती. त्या रणांगणात मराठा सेनेमध्ये मृत्यू जसा थया नाचत होता. शंभूराजांना मावळ्यांचे हाल पाहवत नव्हते. आता अंधार पडू लागला होता. चिक्कदेवरायच्या धनुर्धारी सेनेच्या जेवणाची वेळ झाली. त्यामुळे त्या सुमारास बाणांचं आक्रमण थोडं शिथिल झालं. ही वेळ साधून अंधाराचा फायदा घेत शंभूराजांनी आपल्या सेनेला मागे हटण्याचा आदेश दिला व कावेरी नदीजवळील टेकडीचा आश्रय घेतला. मनात नसतानाही आयुष्यात प्रथम शंभूराजांना माघार घ्यावी लागली होती.